विद्यापीठात वारंवार जी काही टोळी युद्ध झाल्यासारखी खरं तर विद्यापीठ हे एक शिक्षणाचं केंद्र आहे। पुणे विद्यापीठ त्यातले त्यात महाराष्ट्राचं माहेरघर आहे। फक्त राज्यातले किंवा देशातले नाही, जगभरातले विद्यार्थी इथे शिकायला येतात आणि जगभरातल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विद्याशाखांचं शिक्षण मिळावं आणि त्यासाठी आवश्यक असणारी पूरक परिस्थिती सरकार पक्षाने निर्माण करावी असा एक साधा माफक अपेक्षा कुठल्याही नागरिकांची असेल। परंतु विद्यापीठामध्ये मागच्या 2-3 वर्षांपासून जे सगळे गैरप्रकार चालू आहेत आणि विशेषतः विद्यापीठांमध्ये लिटरली टोळी युद्ध पेटल्यासारखी जी टोळी युद्ध पेटत आहे, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना मारहाण ज्या पद्धतीची झाली, मागच्या काही महिन्यामध्ये विद्यार्थिनींना मारहाण झाली, ज्या लेफ्टिस्ट होत्या, वेगवेगळ्या चळवळीतून आल्या होत्या, अशाही विद्यार्थिनींना मारहाण झाली। त्यानंतर मग कुलगुरूंची नवीन बदली, कुलगुरूंचं नियुक्ती प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकलं गेलं आणि आता ज्या पद्धतीने गांजा सापडला गेला, वसतिगृह क्रमांक 8 मध्ये ज्या गांजाचं जिथून जप्ती केली गेली किंवा जी घटना घडली, खरं तर याची जबाबदार अधिकारी म्हणून विद्यापीठाने जबाबदार अधिकारी म्हणून पोलिसांना ही माहिती कळवली पाहिजे आणि लगेचच त्याच्यावरच्या कारवाया झाल्या पाहिजे। मात्र आम्ही ती वस्तू तपासत आहोत, आम्हाला माहित नाहीये, आम्ही ती बघू, अशा सगळ्या म्हणजे टोलवा टोलवीचे जे काही सगळी एकूण कार्यप्रणाली त्यांची चालू आहे आणि या सगळ्यांच्या मधून अनेक निर्माण होतात। आधीच सगळं पुणे हे अंमली पदार्थांच्या अडकत चाललेलं आहे। अशा सगळ्या एक मिनिट थांबा पेपर मिकी ये ना, हातात ये ना, पुढे ये ना, पेपर दाखव मग ये पुढे, तू ये। जो 8 नंबरचा सिगरेट आहे ना त्याच्यामध्ये सापडलेला। एक मिनिट दुसरं दाखवतो, थांबा एकच सेकंद आहे। हा दुसरा ताईने आतमध्ये बोलून आले की मग बाकीचं घ्या। ज्या वसतिगृह क्रमांक 8 मध्ये गांजा सापडल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली, त्यानंतर तब्बल 10 दिवस उलटून गेल्यावरही या संबंधाने आवश्यक कार्यवाही करायला हवी, ती कार्यवाही केली नाही किंवा त्या संबंधाने माहिती दिली गेली नाही। मला असं वाटतं की या सगळ्या म्हणजे विद्यापीठ या परिसरामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण न आणता इथे निव्वळ आणि निव्वळ जर शिकणारी मुलं आहेत तर त्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे। ही तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकली जाऊ नये आणि यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत काळजीने कामं केली पाहिजेत। याचसाठी म्हणून आणि काही दिवसांपूर्वी इथे असेच काही प्रश्न निर्माण झाले, त्यावेळेला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींनाच मारहाण झाली आणि उलट त्यांच्यावरच गुन्हे जे काही टाकले गेले, या सगळ्या संदर्भाने आज आम्ही सन्माननीय कुलगुरूंना भेटण्यासाठी म्हणून आलेलो आहोत आणि कुलगुरूंना भेटल्यानंतर पुन्हा एकदा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।